अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामी नृसिंह सरस्वती. जजांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजता. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवण शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एक समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती श्रींचा महिमा ऐकोनी. सन्मुख पावनी तयांना आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकदा ते त्यांची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्य करीची सकळ जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावर मस्तक ठेविले झडकरी. संदनित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. ओटोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती. ते त्यांची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शने उभे राहिले कर जोडोने. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळवणी. तियसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण याची तत्काळ जाणून. पाव लागले अधोवदन शब्द एक न बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वसुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इचित कार्य साधेल तत्वदा. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मधवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दुरी श्रींनी जाणिले अंतरी. त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सतुर आले बाहेरी. तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपणे जे योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच. परत आला स्वस्थानासह झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतुले निष्फळ झाले. शेवटी परिपत्त भोगले कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रीच सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी. भजनपूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसता दृष्टीशी मृत्यूसमय पातला. पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातले मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतंतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जनपाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशालीला असंख्य वरून जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्रसारामृत चरित्रसार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.